झटपट बनणारी गोबी फ्राय आज आपण बनवणार आहे। तर नमस्कार, स्वागत आहे तुमचं करुणाच्या किचनमध्ये। तर आज आपण बनवणार आहे गोबी फ्राय। फ्लावरला तशीच ऑलरेडीच छान चव असते, तशीच छान लागते। तर जास्त तामझाम न करता आज आपण गोबी फ्राय बनवणार आहे। तर गोबी आधी बारीक चिरून घेतलाय, छान त्याचे तुरे काढून घेतलेत, छान फुलं काढून घेतलेत आणि पाणी उकळायला ठेवलं, त्यामध्ये मीठ घातलंय आणि मीठ घालून फ्लावर छान स्वच्छ धुतलेला त्यामध्ये टाकून घेतलाय आणि थोडी हळद घालायची आणि झाकून ठेवून द्यायचं। जास्त शिजवायचं नाही, हे आपण लगेच गॅस बंद करून घेणार आहे कारण की पाणी आधीच उकळलेलं होतं। ही भाजी आपण थोड्या वेगळ्या प्रकारची करणार आहे आणि इकडे आपण भाजीची एका बाउलमध्ये आपण तर भाजीसाठी लाल थोडे 4-5 असे 5-6 आणि लसणच्या पाकळ्या घेतल्यात आणि कोथिंबीर ही हळद ठेचून घ्यायची आणि मीठ घालून हे थोडं पेस्ट तयार करून घेणार आहे याची आपण। याच्यात थोडं पाणी घालायचं, जास्त नाही, थोडंसंच पाणी घालायचं आणि हे मिक्स करून घ्यायचं। याची थोडी पेस्ट करून घेणार आहे आणि शिजवलेला फ्लावर आपण याच्यामध्ये टाकून घेणार आहे। छान लागते ही भाजी। अशीच भाजी एकदा तुम्ही नक्की ट्राय करा आणि व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। असेच नवीन नवीन भाज्या तुम्ही इथे बघणार आहात, तर त्यासाठी व्हिडिओला लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। तर ही शिजवलेला फ्लावर आपण ही भाजी मसाले याला कोटिंग करून घेणार आहे। छान कोटिंग करून घ्यायचे आणि साईडला ठेवून द्यायचे आणि आता आपण कढईत तेल गरम करून घेणार आहे। मी इथे शेंगदाण्याच्या तेलाचा वापर केला आहे आणि जिरे तडतडू दिलं, मोहरी तडतडू दिली आणि हिंग घातलाय आणि आपण लसूण कुटून घेतला होता, लसूण आणि कोथिंबीर, तर ती पेस्ट घातली आहे। ती पेस्ट घालून घ्यायची आणि थोडी होऊ द्यायची। लसणाच्या फ्लेवरची भाजी ही बनते, तर एकदा नक्की ट्राय करा। ते थोडंसं होऊ द्यायचं तेलामध्ये आणि याच्यामध्ये आपण आणि बारीक चिरलेला कांदा पण टाकलाय। तुम्ही इथे स्किप केला तरी चालेल, काही आवश्यकता नसल्यास किंवा मुलांना नाही आवडत असेल तर कांदा नाही टाकला तरी चालेल, पण भाजी एकदम छान बनते। आणि कोथिंबीर घालून आपण ही झाकून ठेवून एक 10 मिनटं शिजवून घेणार आहे। एक फ्लावर खूप लवकर शिजून जातो आणि एकदम झटकेपट ही भाजी तयार होते। मुलांच्या सकाळच्या घाई गडबडीत आपल्याला टिफिनला द्यायला ही भाजी अवश्य करून बघा आणि मुलांनाही छान आवडेल। नेहमी टोमॅटो कांदा घालूनच भाजी केली पाहिजे असं काही आवश्यकता नाही। तर अशी भाजी एकदा नक्की ट्राय करा आणि कोथिंबीर घालून भाजी इथे शिजून घेतली आहे। एकदम छान आणि टेस्टी भाजी तयार होते। चपातीसोबत, भातासोबत खायला खूप छान लागते। तर व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका। धन्यवाद।